देशभरातील व्याघ्र प्रकल्पांना वाघ शिकारीचा रेड अलर्ट. पहिल्या शिकाऱ्यांकडून राज्यामध्ये तिसऱ्यांदा शिकार. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून वाघांच्या शिकारी प्रकरणी विशेष तपास पथक गठीत. टोरेस प्रकरणी 10,848 तक्रारी. आतापर्यंत फसवणुकीचा आकडा 118 कोटी रुपयांवर. मुख्य कार्यकारी अधिकारी तौसिफ रियाज उर्फ जॉन कार्टरला न्यायालयीन कोठडी. विविध अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे सीईटीकडून दुसऱ्यांदा मुदतवाढ. विद्यार्थ्यांना 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार. याआधी सीईटीकडून अर्ज भरण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. वांद्रे टर्मिनसमध्ये ट्रेनच्या रिकाम्या डब्यामध्ये महिलेवर अत्याचार. आरोपीनं अत्याचारानंतर महिलेकडील 2,000 रुपयेही चोरले. आरोपी राहुल शेखला 5 दिवसांची पोलीस कोठडी. शिर्डी हत्याकांडाचा दुसरा सीसीटीव्ही समोर. नितीन शेजूळ नावाच्या कर्मचाऱ्यावर साकोरी परिसरामध्ये हल्ला. दुचाकीवरील दोघांकडून हल्ला. एक संशयित ताब्यात. शिर्डीमध्ये मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली. सुजय विखेंचा दुहेरी हत्येवर संताप. हे प्लॅन नव्हे तर नशेतून होणारे रँडम मर्डर असल्याचा आरोप. शिर्डीमधील घटना दुर्दैवी. निरपराध लोकांची हत्या झाली. शिर्डी सुरक्षित राहावी यासाठी नवीन उपाययोजना कराव्या लागतील. राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. काँग्रेसच्या काळामधील मंजूर प्रकल्पांना वेग. पनवेल कर्जत दुहेरी रेल्वे. विरार डहाणू चौपदरीकरणाचं वेगानं पूर्ण केलं जाणार काम. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं स्पष्टीकरण. नवी मुंबईतील बेलापूर ते पेंढर मेट्रोची लवकरच ताशी 60 प्रति किलोमीटर वेगानं धाव. नवी दिल्लीच्या रेल्वे सुरक्षा विभागाकडून वेगाची चाचणी.